नेते सुशील कुमार शिंदे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। 2 वेळा पराभव होऊन देखील मला आणि प्रणितीला भाजपची ऑफर होती असं सुशील कुमार शिंदेंनी म्हटलेलं आहे। दरम्यान त्यांच्या या वक्तव्याने राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असल्याची चर्चा आहे। त्यामुळे आता पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वीच सोलापुरातील राजकीय वातावरण तापलेलं आहे। तर मुलगी परत निवडून येणार नाही असं वाटत असल्याने तिला भाजपमध्ये पाठवायची तयारी असेल अशा शब्दात नितेश राणे यांनी खोचक प्रतिक्रिया देखील याच संदर्भात दिलेली आहे। बीजेपी मध्ये आता कसं शक्य आहे? ज्या आईच्या कुशीवर आम्ही वाढलो तिथं आमचं बाळपण गेलं, आमचं तारुण्य गेलं। आता मी 83 वर्षामध्ये आहे, आता कसं दुसऱ्याचं गर्व करणार? शक्य नाही। आणि प्रणिती तर तुम्हाला माहिती आहे की ती अशा कधी पक्षी बदलाच्या भानगडीत कधी पण लागली। सुशील कुमार शिंदेजींना कदाचित मुलगी परत 2024ला निवडून येणार नाही अशी शाश्वती बसली असेल, कारण का काँग्रेसचं दुकानच बंद झालेलं आहे। म्हणून अप्रत्यक्ष पद्धतीने प्रणिती यांना भाजपमध्ये पाठवण्याचा प्रयत्न असू शकतो। ते आमचे वरिष्ठ विचार करतील त्याबद्दल।